तुम्हाला माहिती आहे का बरं, मी सर्वात आधी काहीतरी वेगळी भाजी म्हणजे घरातल्या नॉर्मल भाजीपेक्षा काहीतरी वेगळी भाजी हीच मी बनवायला शिकली होती. माझी पहिली भाजी आणि पहिल्याच ट्रायमध्ये तर जास्तच जास्त आवडली होती ही सर्वांना. चला मग तीच बनवूया. खूप साधी आहे, सोपी आहे आणि रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरती आपण 100% मागवतो ही भाजी. रेस्टॉरंटमधली हॉटेलमधली सर्वांनाच आवडते, पण घरातली खायला सर्व कंटाळा करतात कारण तो त्यांना स्मोकी फ्लेवर त्या भाजीमध्ये येत नाही. चला मग आज ना एकदम सुपर टेस्टी ही भाजी बनवूया. त्यासाठी पालकची एक जुडी घेतलेली आहे, अख्खी जुडी. त्याला मी स्वच्छ पाण्याने साफ करून घेतलं. गरम पाण्यामध्ये त्याला मऊसर म्हणजेच बॉईल करून घेऊ. सोबतच त्यामध्ये मी थोडेसे काजू पण टाकलेले आहेत. एकदम ऑप्शनल आहे, असतील तरच टाकायचं. अद्रक, लसूण आणि मिरचीची खलबत्त्यामध्ये जाड मोठं ठेचून घेतलेलं आहे. थोडं पनीर घेतलेलं आहे. आता तर तुम्हाला कळालंच असेल की आपण इथं पालक पनीर बनवतोय. आणि तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालासुद्धा इतकी सोपी वाटेल नाही ही भाजी बनवायला. त्यानंतर थोडंसं दही होतं, त्याच्यामध्ये पाणी टाकून त्यातून थोडंसं पातळसर करून घेतलं म्हणजे दही ना फाटायला नको. त्यामध्ये हळदी, लाल तिखट, गरम मसाला आणि जिरे पावडर हे सर्व पदार्थ मी टाकून घेतले आणि मिक्स करून घ्यायचे. तोपर्यंत इथं पालक पण छान बॉईल झालेला होता. आता याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची आपण प्युरी तयार करून घेणार आहोत. लगेच इथं सोबतच मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे. 1-1.5 चमचा तेल गरम करून त्यामध्ये सुकीवाली लाल मिरची टाकायची, तेजपत्ता आणि या भाजीला जिरेची फोडणी एकदम सुंदर लागते, म्हणून सोबतच भरपूर सारं जिरेसुद्धा टाकायचं. आणि मी त्याचसोबत इथं पनीरसुद्धा फ्राय करून घेतलेलं होतं. आता इथं आपण जाड मोठं ठेचून घेतलेला मिरचीचा ठेचा टाकायचा. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा मी इथं बेसन टाकलेलं आहे. बेसन टाकल्यामुळे ग्रेव्ही एकदम घट्टसर बनते. तुम्हाला जास्त इथं वस्तू वापरायच्या गरज नाही आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालासुद्धा कळेल की या सर्व बेसिक वस्तू आपल्या किचनमध्येच तर अवेलेबल असतात. त्यानंतर चॉप करून घेतलेला कांदा आणि टमॅटो. तुम्ही इथं बारीक टमॅटोच्या ऐवजी प्युरी तयार करून घेतली टमॅटोची तरी चालेल. कांदा टमॅटो मऊसर झाला आहे तेलामधला की लगेच यामध्ये पालकची पेस्टसुद्धा टाकून घ्यायची आहे. तुम्ही इथे थोडं पाणीसुद्धा टाकू शकता, ॲडजस्ट करू शकता तुम्हाला पाहिजे तेवढं. त्यानंतर गॅस एकदम लो करायचा आहे किंवा तुम्ही बंद पण करू शकता 1-2 मिनटासाठी, कारण दही फाटायला नको आपल्या भाजीमध्ये, नाहीतर आपली एवढी मेहनत आणि आपले एवढे पदार्थ वाया जातात. दही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस इथं पूर्णपणे लोच आहे. भाजी उकळते तोपर्यंत इथं चॉप करून घेतलेला पनीरला इथं थोडंसं तेलामध्ये किंवा तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तूप गरम झालं की 1 पिंच मी इथं हिंग टाकलेला आहे आणि लगेच यामध्ये पनीरसुद्धा टाकून घ्यायचं आहे. काही लोक पनीर अख्खं टाकतात, पण असं थोडंसं फ्राय करून घेतल्यावरती त्याची टेस्ट खूप छान लागते. थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि एकदम छान असा स्मोकी फ्लेवर तयार होतो, म्हणजे भाजीला पण छान टेस्ट येते. आता गरम गरम पनीर हे लगेच भाजीमध्ये ओतून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे इतकी छान टेस्ट येते. कच्चा टाकण्याऐवजी तुम्ही असं त्याला स्मोकी फ्लेवर करून टाका, एकदम भारी लागते. त्याच्यानेच रेस्टॉरंटसुद्धा चव वाढते. जर तुमच्याकडे क्रीम असेल तर ती टाका किंवा दुधाची साय टाकायची आहे, नाही टाकली तरी चालेल. आता या छान भाजीबरोबर गरम गरम फुलके, काही लोक तर नानच खाता, पण आपण फुलकेच तयार करून घेऊया. एकदम छान लागतं बरं का गरम गरम यासोबत फुलके. मुलांच्या टिफिनसाठी तर एकदम उत्तम पर्याय आहे हा पालक पनीर आणि मस्त अशी ही फुललेली चपाती. एका साईडने पूर्ण भाजली गेली की लगेच याला जाळी किंवा गॅसवरच तुम्ही याला भाजून घ्यायचं आहे. आता इथं फुलका रोटी पण आपण तयार झालेली आहे. वरून भरपूर सारं तूप लावायचं आहे, कांदा, लिंबू आणि आपली गरमागरम भाजीसुद्धा तयार झालेली आहे. चला मंडळी, तुम्हाला कसा वाटला बरं आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. मी कमीत कमी वेळेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जराही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कसा वाटला नक्कीच फीडबॅक द्या आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सपोर्ट करायला विसरू नका.